मदन भाऊजी, मी अथर्वला सगळं समजावून सांगितलंय, पण नाही ऐकत आहे तो. सौमित्र आता काय वेगळं सांगणार आहे? तो काय जादूगार आहे अथर्वचं मन असं झटकन बदलायला? आणि केलं तर? मला हेच वाटतं. वहिनी, तो सम्या आहे, सम्या आपला 100 फ्रेंड्स सौमित्र. अरे मला खात्री आहे सगळं बदलू शकतो तो. तो खरंच जादूगर आहे. बघा तू. हॅलो लक्ष्मण, फोन आला आपल्याकडे. पण मॅडम खरंच थँक्यू. बरं वाटलं, बऱ्याच दिवसांनी भेट झाली. हो, ह्यावेळेस खूप दिवसांनी आलात तुम्ही. राधिका देवी आल्या? नाही, राधा येणार होती पण तिचं जरा काम आहे होतं. आणि हा अथर्व राधाचाच मुलगा. अरे वा. बाय. पण आणि तुला माहितीये का, थँक्यू. चला. वा, बरं वाटलं मॅडम. त्या निमित्ताने अथर्वची पण भेट झाली सगळ्यांशी. चला, बाय 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 बाय. तुम्हाला स्कूल असेल ना पुढे. बाय 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 लकी. बाय 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 बाय. थँक्यू मॅडम. हे घ्या. बाय 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 बाय. थँक्यू 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 थँक्यू. बाय बाय. चला. अच्छा, थँक्यू. टाटा. मग अथर्व, मज्जा आली की नाही तुला? हो मज्जा आली ना? हो. चल निघूया आता. नाही मला नाही निघायचंय. थांबायचंय तुला इथेच? हो, अजून थोडा वेळ काम घ्या. अरे वा, आवडलं वाटतं तुला इथे. आवडलं वाटतं. पण तुला माहितीये का अथर्व, ही सगळी मुलं आहेत ना, ही स्पेशल मुलं आहेत. स्पेशल म्हणजे? का म्हणजे देव बाप्पांनी ना त्याला थोडंसं वेगळं बनवलं. म्हणजे त्यांचे विचार वेगळे आहेत, त्यांचं शिक्षण वेगळं आहे. पण मुळात ही सगळी मुलं अतिशय गोड आणि छान आहेत. आणि आता काय, आता त्यात तुझ्यासारखा फ्रेंड मिळालाय त्यांना, हो की नाही? हो, आज मला खूप सारे फ्रेंड्स भेटले. येस. तुला माहितीये का तुझी आई सुद्धा येते इथे? हो माहिती आहे. माहितीये? आजूबाजूला उलट मला माहिती होता. हो. पण मला सांग, आता तुला हे नवीन फ्रेंड्स मिळाले म्हणून तुला आनंद झाला की नाही? हो. त्यांना सुद्धा तुझ्यासारखा फ्रेंड मिळाला म्हणून आनंद झालाय. आपण हेच करायचं अथर्व. आपल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला पाहिजे, हो की नाही? आता घरी सुद्धा आजी आजोबा आहेत, नाना नानी आहेत, महाजनी काका काकू आहेत. त्या सगळ्यांशी प्रेमाने वागतोस की नाही तू? हो. आणि आईशी? आईवर मी रागवलं, आईने बाबांना मारलं. अथर्व, आईने नाही मारलं रे बाबांनी. आणि मुळात ना ती सिच्युएशन तशी होती. आता मला सांग, तू जेव्हा चुकतोस किंवा तू काहीतरी चुकीचं करतोस तेव्हा आई तुझ्यावर सुद्धा ओरडते किंवा कधी कधी मारते की नाही? तसंच आहे. आता तुझा बाबा तुझ्या जवळ राहत नाही, तो आईला सोडून वेगळा राहतो, लांब राहतो. त्यामुळे आई एकटी आहे की नाही? आई एकटी आहे, दुःखी आहे. म्हणून मी जर तिचा फ्रेंड बनून तिच्या आयुष्यात आलो तर तिला बरं वाटणार की नाही? म्हणून तिला सुद्धा खूप आनंद झाला. आता तू कसा या मुलांच्या आयुष्यात आल्यामुळे त्यांना आनंद झाला, तसाच मी फ्रेंड बनून तुझ्या आईच्या आयुष्यात आल्यामुळे तिला सुद्धा आनंद होणार की नाही? अथर्व, तू खूप गोड आहे सारे. मला तुझा बाबा नाही व्हायचंय. तुझा बाबा गुरुच आहे. पण मला ना तुझं आणि तुझ्या आईचा बेस्ट फ्रेंड व्हायचंय. फ्रेंड्स. नाही ना आली अजून राधिका? येईल. ती म्हणाली होती ना अथर्वला सोबत घेऊन येते म्हणून. आई, आली बाई तू? कोण बरं एकटी आली?
अथर्वला सोबत आणणार होती ना, कुठे आहे तो? सौमित्र गेलाय त्याला घ्यायला. तो म्हणाला मी समजावतो म्हणून. हा, हे चांगलं होईल. पण बाबा मला टेन्शन आलंय. काही काळजी करू नकोस. अगं सौमित्र सगळं व्यवस्थित करेल, माझा विश्वास आहे त्याच्यावर. पण अथर्व तो खूप चिडलाय. तो नाही ऐकून घेणार. राधिका, तो ऐकून घेणार नाही, तो ऐकून घेणार नाही असं जर आपण बोलत राहिलो तर कसं चालेल? हे सगळं त्याला स्वीकारावंच लागेल. बाबा तेच तर नकोय ना मला. आई आई कोणीतरी बळजबरी केली अथर्ववर तर ते नकोय. त्यात काय अर्थ आहे? काय आनंद मिळणार या सगळ्या? एक मिनिट, मी का म्हणत आहे, आता सौमित्र गेला आहे ना तिथं त्यासोबत, मग ठीक आहे ना, तो बोलेल ना त्यासोबत. अथर्व ऐकेल त्याचा. आपण असा विचार करू ना. पण तरी सुद्धा अथर्वने नाही ऐकलं, तो चिडलेला असेल तर आपण कोणी काही नको बोलायला. हा प्लीज अगं पण असं बोलून कसं चालेल? बाबा त्याला फोर्स नको करायला आपण. राधा, सौमित्र काय झालं? कुठे आहे अथर्व? अथर्व कुठे? तू तू बोलणार होतास ना त्याच्याशी, मग काय झालं? सांग ना अथर्व कुठे आहे? ते काय ते अथर्वच सांगेल तुला. अथर्व, हे पोट्ट, मजा केली मजा केली. पहा बरं, मजा केली म्हणत आहे. काका मजा केली. पहा, साहेबांना मजा केली आहे. मी आणि सौमित्र काका बेस्ट फ्रेंड झालो आणि आई पण. अरे वा. अथर्व, काकासोबत कुठे कुठे गेला होतास? मी स्पेशल मुलांच्या स्कूल मध्ये गेलेलो. हो, मग तिथे काय केलं? आम्ही गिफ्ट दिला, मग ते सगळे माझे फ्रेंड बनले. अरे वा, दे टाळी. मग आता सौमित्र का काही फ्रेंड झाला ना तुझा? हो. माझा तर विश्वासच नाही बसून राहिला. अथर्व इकडे. अथर्व तुझा राग गेला ना हो. माझ्यावरचा हो. आणि सौमित्र काकावरचा? हो. सौमित्र काका बेस्ट फ्रेंड आहे. आता ते तुझे पण होणार. चल मी जातो खेळायला. काय ग राधा, रडतेस का आता? राधिका, मी बोललो होतो ना सौमित्र सगळं नीट करेल म्हणून. माझा विश्वास होता याच्यावर. आता टेन्शन नाही ना, रिलॅक्स. आता लग्न करशील ना सौमित्र सोबत? आहे ग आत्ता सकाळी सकाळी? हो. काय अथर्वला त्याची प्रोजेक्ट फाईल हवी होती ना नेहाकडनं, म्हणून आले. पण दोघांचं भांडण झालंय म्हणून बोलत नाहीये. हो, नेहा म्हणाली मला काल, पण संपलं ना भांडण? नाही, सौमित्रांनी घालवला राग. अरे मग आलायस तर बोल तिच्याशी. आई तू बोल ना. माझी मैत्रीण आहे का? तुझी मैत्रीण आहे ना, तू बोल. आय एम सॉरी. इट्स ओके. सौमित्र काका माझे बेस्ट फ्रेंड आहे ना. ओके चल मी तुला फाईल देते. चल. ये बस. हे कसं काय झालं? सौमित्रांनी समजावलं. हो, पण अचानक राग कसा गेला? अगं अथर्व सारखं म्हणत होता सौमित्र माझा बाबा नाहीये, बाबा नाहीये. मग सौमित्र त्याला घेऊन गेला स्पेशल मुलांच्या शाळेत. सांगितलं की मी तुझा मित्र आहे. हे सगळेजण जसे तुझे मित्र आहेत तसा मी तुझा बाबा नाहीच आहे. आणि जसा आता तू माझा मित्र आहे तशीच तुझी आई पण माझी मैत्रीण आहे. त्यामुळे आपण तिघजण मित्र आहोत, बाबा वगैरे काही नाही. सौमित्राने सांगितलं म्हणून पटलं त्याला. मग घरी येऊन म्हणाला की आपण तिघजण बेस्ट फ्रेंड आहोत. म्हटलं बरं. मी म्हटलं होतं ना तुला, सौमित्र अगदी योग्य आहे तुझ्यासाठी आणि अथर्वसाठी सुद्धा. आता बिनधास्त लग्न कर त्याच्याशी आणि नव्या आयुष्याला सुरुवात कर.
आता तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपले, सगळ्या अडचणी मिटल्या. आता सगळं चांगलंच होणार. बोल ना काहीतरी. मगाचपासून असाच बसलाय, काही बोलत नाही. काय झालं तुला? बोल ना. हॅलो, नॉक नॉक. एनीबडी देअर? बोल ना. तुला काय हवंय सांग, मी सगळं करेन. तू सांग फक्त. आणि आपल्याकडे आता केवढे पैसे आहेत. पण मस्त छान आपला लाईफ स्पेंड करू. ओके? तेच नकोय मला. मी दुसऱ्याच्या पैशांवर किती दिवस मजा मारायची आपण? दुसऱ्याचे कुठे आहेत ते पैसे? आपलेच आहेत. पॅरेंटनी मला दिलेत गिफ्ट. पॅरेटने? तुला काय वाटतं, पॅरेटने काय स्वखुशीने तुला देऊन टाकलेत पैसे? हो. शनाया, त्याचा तुझ्यात इंटरेस्ट आहे की नाही? ते पैसे देऊन टाकल्यावर तो काय म्हणाला, हे ठेव, मी अजून पैसे घेऊन येतो. मग काय त्याने पैसे दिले म्हणजे लग्न करणार आहेस का तू? नो नो. नाही ना. मग उद्या तो आला आणि ते पैसे परत मागितले तर आपण कुठून देणार आहोत शनाया? रिलॅक्स. नको वापरूस तू पॅरेटचे पैसे. मी काही म्हणणार नाही. पण मग तू एखादा छान जॉब कर. हे बघ, मी जॉब केला असता गॅरी, बट यू नो कि मेरे लिए मैं जॉब नहीं कर सकती यार. मैं बनी नहीं हूँ उसके लिए. आई डोंट वांट टू डू जॉब इन ऑल. मी मस्त छान शॉपिंग करेन, तू छान जॉब कर, आपण मस्त लाईफ जगू. सिंपल. मी नोकरी करणार नाहीये शनाया. का? का काय शनाया? आधीच्या जॉब वरून कुठल्या आणि कशा पद्धतीने काढून टाकलं माहितीये ना तुला? गॅरी, फार धिंड काढली माझी. सगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये एवढी बदनामी झाली. कुणाची इच्छा होईल मला परत जॉबवर ठेवायची? मी लाख प्रामाणिकपणे काम करण्याचा विचार करे नाही. मला कोण ठेवणार आहे जॉबवर? गॅरी, गॅरी. वहिनी, मला पार्टी पाहिजे. कशाबद्दल? कशाबद्दल? खूप गोष्टी आहेत. एकतर तुम्ही सम्याला होकार दिला म्हणून, आणि दुसरं म्हणजे अथर्वनी पण तुम्हाला दोघांना होकार दिलं म्हणून. मग ही पार्टी आहे ना, तुम्ही सौमित्रकडनंच घ्या, कारण त्याच्यामुळेच तर सगळं शक्य झालंय. मग एक काम करा, आता त्याला फोन लावा. आता? हो म्हणजे काय, लावा फोन, लावा, त्याच्याशी बोलतो मी. बरं ठीक आहे, लावा. बोल राधा. काय नाही, आनंद भाऊजींना तुझ्याशी बोलायचंय. बोल त्यांच्याशी. सम्या, हा, कधी देतोयस तू पार्टी? नाही म्हणजे कुठल्या रेस्टॉरंटला? एक मिनिट गुज्जूबाई, कसली पार्टी? ए भाई, विसरलास का? या अथर्वला कोणी समजवलं, मी का? अच्छा अच्छा, त्याची पार्टी. अरे पार्टीसाठी कारण कशाला पाहिजे गुज्जूबाई? देतो ना पार्टी, पण एका अटीवर देणार. काय? पुढच्या महिन्याभरात 10 किलो वजन कमी करायचं, चालेल? अरे बापरे. ए ऐक ऐक ऐक, मला काहीतरी अर्जंट आठवलंय. मी तुझ्याशी नंतर बोलतो. हा, बाय बाय बाय. हा ठीक आहे, मला ना एक अर्जंट काम आठवलंय, मी नंतर बोलतो तुमच्याशी. ओके, बाय बाय. तुम्ही बोलून घ्या त्याच्याशी. हा, पार्टीचा डन करा. काय रे, काय झालं? काय बोललास? काय नाही, मी त्याला म्हटलं मी तुला पार्टी देतो, पण पुढच्या महिन्याभरात तुला 10 किलो वजन कमी करायला लागेल. तर पळून गेला. राधा, हसताना छान दिसतेस ग तू. अच्छा, तुला फोनवर नाही कळलं? कळलं म्हणजे फील झालं ग तुझ्या आवाजावरून. अशीच राहा राधा, मस्त अशी उत्साहात आणि आनंदात राहा कायम. खरंच मी खूप आनंदात आहे. तू ज्या पद्धतीने अथर्वला समजावलंस ना, थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येत नाही मला. हॅलो. तू ऐकणार नाहीस. अच्छा सॉरी सॉरी, तू काहीतरी आता थँक्यू किंवा आभार वगैरे मानलेस का माझे? काय माझा फोनचा प्रॉब्लेम आहे? असे शब्द आले ना की आपोआप रेंज जाते अगं. तेच तेच, तू ऐकणार नाहीस. अरे म्हणजे काय, या बाबतीत तर नाहीच ऐकणार आहे मी. ठरले ना आपलं, कसलं सॉरी आणि थँक्यू आणि असलं फॉर्मल नको ना वागू यार राधा. आणि अथर्वला समजावून मी कोणावरही उपकार नाही केलेत बरं का. आणि माझी जबाबदारी आहे ती, तो माझा मित्र आहे आता. हा, तुझ्यासारखाच अथर्व सुद्धा असाच कायम आनंदी राहायला हवाय. बर बाबा, चुकलं माझं.
ह्याचं पण खूप बरं वाटलं. राधा तू चुकतेस ह्याचा पण मला खूप आनंद आहे. बोल काय करतेस काय पण? काय नाही, मीटिंगची तयारी करतेय. आज इन्स्पेक्शन वगैरे आहे ना, त्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करते. ते काय तू देशीलच छान. कॉन्फिडंट राहा. ओके, ऑल द बेस्ट तुला प्रेझेंटेशनसाठी. थँक्यू. बाय. Hello, gentlemen. Please have a seat. Myself, Shresh Bedekar, and on behalf of Radhika Masale, I welcome you all. आपण आत्ताच फॅक्टरीत व्हिजिट करून आलोय आणि तुमच्या सगळ्यांचे जे काही रिव्ह्यूज आहेत ते ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. पण त्याआधी आमच्या कंपनीच्या ओनर राधिका मॅडम तुमचं स्वागत करणार. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं राधिका मसालेमध्ये खूप स्वागत आहे. तुम्ही सगळेजण, तुमच्यासारखी एवढी अनुभवी टीम आज राधिका मसालेमध्ये आली आहे, हे खरंच आमच्यासाठी पुढचं पाऊल आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये जम बसवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय, म्हणून आजची ही मीटिंग आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हे पाय, इंटरनॅशनल मार्केटचा विचार करता आपल्या भारतीय मसाल्यांचं तिथे नेहमीच स्वागत होत असतं. आणि म्हणूनच आम्ही खास आमच्या मसाल्यांपासून तयार केलेल्या काही डिशेस तुमच्यासाठी इथे ठेवल्या आहेत. तुम्ही प्लीज टेस्ट घेऊन पाहू शकता. आता हे सगळे पदार्थ राधिका मसाले वापरूनच केले. मिस्टर आनंद तुम्हाला सगळ्याचे डिटेल्स देतील. आता हे जे काही सगळे पदार्थ तुम्ही टेस्ट केलेत ते आम्ही आमच्या कंपनीचे मसाले आहेत. आम्ही काही वेगळे डिशेस बनवले आहेत, म्हणजे सेम डिशेस, पण बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल जे बाकीचे मसाले आहेत त्या कंपनीचे मसालेला घेऊन. तर तुम्ही प्लीज तेही टेस्ट करा, सो दॅट तुम्हाला ते कम्पॅरिझन करता येईल. बस हाच फरक आहे राधिका मसाल्यामध्ये आणि बाकीच्या मार्केटमध्ये अवेलेबल जे मसाले आहेत त्यांच्यामध्ये. आम्हाला खात्री आहे की आमचे हे मसाले तुम्हाला आवडणार. आमचा हा नवीन व्हेंचर जो आहे त्याला तुम्ही अप्रिशिएट कराल. फक्त प्लीज एक संधी द्या. आता परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी आम्ही पारंपरिक चव देण्याचा प्रयत्न करतोच. ती माणसं हे मसाले निश्चित वापरू शकतात, पण काही चायनीज आणि कॉन्टिनेंटल डिशेससाठी सुद्धा आम्ही इथनं राधिका मसाले तयार केलेले आहेत. आणि मला खात्री आहे आमचं हे नवीन व्हेंचर तुम्हाला नक्की आवडेल. वाव मॅम, वी अप्रिशिएट युअर हार्ड वर्क. कीप इट अप. थँक्यू सो मच. क्रेडिट गोज टू माय टीम. हे सगळं फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही बनवलेलं नाहीये. ऑलरेडी 10,000 किलो मसाले आमच्याकडे तयार आहेत. फक्त मार्केटमध्ये पाय ठेवायची कमी आहे. अरे वा, आम्हालाही आवडेल तुमच्यासारख्या कंपनीला मार्केटमध्ये प्रमोट करायला. तुमच्या कंपनीचं प्रोफाईल, रेसिपी डिटेल्स आणि टेस्ट केलेल्या पदार्थांचं आमचं ॲनालिसिस, हे सगळे रिपोर्ट मी आजच लंडनला पाठवतो. आणि तिथून रिपोर्ट आल्यानंतर ॲग्रीमेंट होईलच. आणि हां मॅम, तुमच्या या मसाल्यांची टेस्ट खरंच खूप छान होती. थँक्यू सो मच.